हर हर महादेव. तर आता चला, आता ते दुसरं आहे, कारण एक दिवस तर आपला गेला ट्रेनमध्ये आणि ट्रेनमधनं नंतर आपण निघालेलो आहोत. आता आलेलो आहोत पानिपतला. चला, आपली जर्नी तर आता स्टार्ट होणार आहे आणि आपल्या ट्रॅव्हल्स आहेत इथे आणि हे दोघजण हावऱ्यासारखे चाललेले आहेत पुढे. चला, मिलनची तर घाई चाललेली आहे मागे बसायला आणि ट्रॅव्हलर्स बघा आपल्या. ही एक आहे आणि ही एक आहे, दोन ट्रॅव्हलर्स आहेत आपल्या. सकाळचा मॉर्निंगचा व्ह्यू बघा आणि यमुना नदीच्या किनारे वाजलेले आहेत 9 आणि आपल्या आता ब्रेकफास्टचा टाइम झालेला. ब्रेकफास्टसाठी आपण इथे आलेलो आहोत. मिलन तर खूप आधीच गेलेला आहे, त्याला तर भूक लागलेली होती आणि रितेश मागून आलेला आहे झोपलेला. 2 दिवस त्याचे लय हाल झालेले आहेत, लय म्हणजे लय. त्या बायकाही त्याला कंटाळा दिला. मी उभी घेते. रूम बघायला आलेलो आहे. रूम तर अजून चेकआउट झालेला नाही, चेकआउट होईल त्याच्यावर थोडा आराम करू आपण आणि नंतर जाऊ. आपण पहिले चेंज करू, नंतर आपण जाऊ मानसा देवी टेम्पलला, कारण ह्या टूरमध्ये तर नाही आहे. आपण स्वतः जाणार आहोत, कारण एवढा टाईम आहे आपल्याकडे, जाऊन रिटर्न येऊ शकतो. तर बघूया फ्रेश व्हायच्या आधी. चला, रूममध्ये तर आपण आलेलो आहोत आणि उरी मारते. ओ रिते ती उरी मारते भाई, तू पण उरी मार रूममध्ये. आजच्या गावात भाईने उरी मारले, तू पण मार. तू काय सोडली तर नाही, डेंजर बेकार. चला, आता फ्रेश झालेलो आहे आपण आणि आता जाणार आहोत मनसा देवी टेम्पल. आपण चालत चाललेलो आहोत. तिथून पुढून रिक्षा पकडणार आणि जाऊ मनसा देवी टेम्पलला. रिक्षात बसलेलो आणि ही बघा आमची रिक्षा आणि मिलन आणि रितेश समोर. आम्ही असं बसलेलो आणि चाललेलो आहोत मनसा देवी टेम्पलच्या जवळच रोपवे आहे. त्याच्या आधी आम्ही एक घेणार माउंटेन ड्यू आणि मग रोपवेला जाणार. जरी रोपवे पडला तरी आम्ही टांगत बाहेर येऊ. ते माउंटेन ड्यू घे. आज आमचा इन्चार्ज आहे आशिष पाटील आणि रोपवे मध्ये जाणार आम्ही. नितेश आणि मी आलेलो आहे, बाकी सगळे वरती गेलेले आहेत. 15-20 मिनिटानंतर फायनली आपण पोचलेलो आहोत वरती. दर्शन घेऊ आणि लगेच खाली जाऊ. आपण आलेलो आहोत आपण मनसा देवी मंदिर ट्रस्ट. दर्शन तर आपला झालेला आहे आणि आपण निघालेलो आहोत. आता परतीच्या वाटेला जरा थोडा फिरून मग जाऊ, कारण इथून गंगेचा व्ह्यू एक नंबर दिसतो. पूर्ण गंगा दिसते, तुम्हाला दाखवतोच. तर आता मनसा देवी मंदिराचं दर्शन झालेलं आहे आणि आता चाललो गंगे स्नान करायला. यांची सगळी पापा धुवायला. आताची जर्नी एकदम मस्त आहे ना. आता मंदिर बघायला भेटणार आहे. चला जाऊया. एक नंबर. आता आपण आलेलो आहोत इथे. माता सतीने 3000 वर्ष तपश्चर्या केलेली आणि हाच तो झाड, त्याच्या खाली बसून माता सतीने तप केलेले. आणि बघा मंदिराच्या साईडचा व्ह्यू बघा, एक नंबर. असं वाटतं इथंच बसून राहावं. आणि ब्रिज बघा, गंगेचं पाणी इथून जातो. आता आलेलो आहोत आपण 4 धाम मंदिर आणि ते उंच आहे 4 मंदिरा. तर चला मंदिराच्या आतमध्ये जाऊया. मंदिराच्या आतमध्ये गेल्यावर पहिलेच आपल्याला धाममधून रामेश्वरम धाम बघायला भेटतं. आणि आता आलेलो आहे जगन्नाथपुरी टेम्पल.
आता आलेलो आहे द्वारका. आणि हे मंदिर आहे बद्रीनाथ. आता आलेला आहे जोराचा पाऊस आणि टेन्शन आलेला आहे अमिलला. पावसात त्याला टेन्शन येतो. आता भिजतच आलेलो आहे, पाऊस खूप पडतोय. आणि हा आहे दक्ष प्रजापती मंदिर. आता आलेलो आपण दक्ष प्रजापती मंदिर. आणि पाणी पूर्ण साचलेलं नाही, भाई पुढेच पाणी तर जास्तच साचलेलं आहे. आणि या बघा इकडे मंदिर बघा. बारिश 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 यो गंगा आरती. चला ओम नमः शिवाय. चला भिजलेले तर आहेतच आपण. पार्वती पद हर हर. एक मंदिर बघायला गेलो आणि सगळे भिजलेले आहेत. सगळे भिजलेले. पण जाम भिजलेलो आहे. त्याला पाऊस तर जास्तच आहे पाऊस. आणि अचानक लागला पाऊस. आणि पाऊस पुन्हा चालू झालेला आहे. लोकांनी रेनकोट घातलेलेच आहेत. आणि मंदिराच्या साईडचा परिसर बघा. आणि आहे पादारेश्वर मंदिर. आणि इकडे पण थोडंसं आहे, तर इकडे जाऊया आपण. चला. रितेश आणि आशिष पाटील आधीच गेलेले आहेत, तर आपण पण जाऊया त्यांच्या मागे मागे. हे प्राचीन रुद्राक्षाचा झाड. आणि हा बघा रुद्राक्षाचा झाड पूर्ण आहे. आता डायरेक्ट जाऊ आपण कुठे माहिती आहे का? गंगा स्नान. फायनली आपण आलेलो हलकी पोडीला. आणि या काकांनी आपल्याला मस्त फिरवलं. त्यांचा तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये नंबर देतो, ते तुम्हाला पण फिरवतील. कधी इथं आलात तर त्या काकांना भेट द्या. तुम्हाला हरिद्वार पूर्ण फिरून भेटेल आणि सगळं फिरवणार. त्याची एकदम छोटीची छोटी आणि मोठ्यात मोठी जागा पण तुम्हाला फिरवणार. आणि कमीत कमी रेटमध्ये. काका फक्त फायनली आपण गंगेच्या साईडला आलेलो आहोत. हे व्ह्यू बघा, पात्र बघा किती फास्ट पाणी आहे गंगेचं. चार साईडला मस्त एकदम क्लायमेट पण मस्त आहे. हे बघा आमची माणसं बघा कशी आंघोळ धुतात. बेकार आणि लई डेंजर. थंड थंड. त्या साईडला इथे बघू व्हिडिओ. घे मी काढते. घे. एक नंबर भाई, एक नंबर. वा वा. हो माझ्या. अरे 500ची नोट ती बघ. गंगा स्नान तर झालेला आहे. मस्त गंगा स्नान झालेला आहे. आणि आमचं बघा एक नंबर. आणि जाऊया आपण आता गंगा आरती करायला. 6:45ची आरती आहे. गंगा माताचे स्वरूप. आलेलं आहे धनुष पूल. आणि हा बघा धनुष पूल. धनुष्यासारखा पूल आहे म्हणून याला नाव दिलेले आहे धनुष्य पूल. त्या साईडला जाऊया आपण आरती बघायला. आपली गंगा आरती इथे होणार आहे. आणि आपण गंगा आरती चालू झालेली आहे. गंगा आरती करत आहे. छोटी भेटलेली
फायनली आपली आरती झालेली आहे आणि भिजत आरती केलेलं पूर्ण भिजलेला मी आणि मितेश. आणि हे बघा सामान घेतलं, सुऱ्या घेतल्या, काय तर काहीतरी जेवायला पाहिजे म्हणून सुऱ्या घेतल्या. आणि ते बघा तेलाची डबकी घेतली, काय तर तेल नाही म्हणून. आणि मग आणि आता भाई काय बघताय, तांबाटी. त्याला काय एवढं एक दूध घेतलं, दूध घेतला, 1 किलोमीटर चाललो ना तांबाटी जेवायला आला. हे बघ तुझा काय विषय बाबू याच्यात? विषय काय नाही, भाई भेटतोय तर मला पीठ आणायची पाली आणली. काय मला हे बघा शॉपिंग नाही पण आपली भाजीची शॉपिंग. आणि ते बघा कसं चाललं, जेवण बनवायला घेऊन तर फिरायला आलो तर जेवण बनवायला. आजचा डे संपला, बाय बाय. भेटू उद्याचा परत एकदा डे 3 म्हणून. चला डे 2, बाय बाय.